FIR दाखल केलेला आहे। तर आपण बघितलं कशा प्रकारे या सगळ्या पूर्ण प्रकरणामध्ये अजित पवारांनी आपली भूमिका इथे मांडलेली आहे। अजित पवारांनी सांगितलं की पार्थ पवारांवरती सुद्धा का FIR मध्ये त्यांचं नाव का नाही याच्याबद्दल त्यांची भूमिका इथे मांडलेली आहे। पण आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, व्यवहार रद्द झाला पण पार्थ पवारांवर गुन्हा होणार की नाही हा सगळ्यात पहिला प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे। व्यवहार रद्द झालाय पण पार्थ पवारांवर अजून गुन्हा का नाही, ते कंपनीचे पार्टनर आहेत, पार्थ पवारांवरती गुन्हा होणार आहे की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आम्ही या निमित्ताने इथे उपस्थित करतोय। व्यवहार रद्द झाला याचा अर्थ पार्थ पवारांना क्लीन चिट नाही, हे इथे सगळ्यात पहिले समजून घेणं गरजेचं आहे। अजित पवारांनी आज कदाचित यासाठीच पत्रकार परिषद आवर्ती घेतली असावी असं मला वाटतं, कारण पुढचे प्रश्न आले असते याबाबत। हा संपूर्ण व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे, पण ज्या कंपनीने हा व्यवहार केला होता, तुम्ही कोणाकडनंही चुकीच्या पद्धतीने सरकारी जमीन परस्पर, खरं तर हा गुन्हा आणखी गंभीर होतोय की जर ती जमीन सरकारी होती आणि ती जमीन विकत घेणारी अमेडिया कंपनीमध्ये एक पार्टनर अजित पवार होते, तर आता ही गोष्ट अधिक प्रकर्षाने आणि अधिक गांभीर्याने पुढे येते की सरकारी जमीन परस्पर विकण्याचा प्रयत्न होत होता, बरोबर की नाही। ही जमीन सरकारची असताना ती परस्पर विकली जात होती, ती विकत कोण घेत होतं तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव, त्यांची कंपनी ज्यात ते 99% पार्टनर आहेत, हे लक्षात घ्या। ही बातमी खूप हे समजून घेणं इथं गरजेचं आहे प्रेक्षकांना। आम्ही परवापासून जे सगळं कागदपत्रांचं बाळ तुमच्या समोर ठेवतोय, जी सगळी कागदपत्र, जी सगळी डॉक्युमेंट्स आम्ही तुमच्या समोर मांडतोय, ते हेच सांगतायत, त्यातलं प्रत्येक डॉक्युमेंट हे ओरडून सांगतंय की याच्यामध्ये कुठेतरी गैरव्यवहार झालेला आहे। त्याच्याकडेच लक्ष वेधायचा प्रयत्न, तो व्यवहार रद्द करून हे प्रकरण संपत नाहीये, तो गैरव्यवहारच होता। ती सरकारी जमीन परस्पर विकलीच जात होती, हे इथे समजून घेणं गरजेचं आहे। परस्पर विकली जात होती सरकारी जमीन आणि उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव ती जमीन विकत घेत होते, त्याचा व्यवहार करत होते, त्याच्या पॉवर ऑफ अटर्नी होत्यात। म्हणजे बघा, मग जर ती सरकारी जमीन आहे तर ती पॉवर ऑफ अटर्नी घेणाऱ्या शीतल तेजवानी यांनी खूप मोठा फ्रॉड केलाय की नाही। त्या लोकांचा जो परवा आरोप होता, आमचा शो बघून जी सगळी मंडळी लाईव्ह आली ती म्हणत होती की आम्हाला फसवणूक केली आहे, आमचा पॉवर ऑफ अटर्नी जे कुलमुखत्यार पत्र घेतलंय ते फसवणूक करून घेतलंय, मग तेही खोटं होतं, हेही महत्वाचं इथे समजून घेणं। त्या पॉवर ऑफ अटर्नीच्या त्याच्यावरती त्याचा आधार बनवून ही जमीन विकली जात होती, त्याच्यावरती सह्या होतात, त्याच्यावरती IT पार्क बनवण्याचे प्लॅन होतात, त्या IT पार्कला सवलती देण्याचा निर्णय सरकार घेतं, इतक्या सगळ्या गोष्टी घडतात आणि मग म्हणतो काय आपण सगळं इथे संपूर्ण हा सगळा प्रकार घडतो, आपण म्हणतो जमीन सरकारचीच होती। हेच तर आम्ही परवा तुम्हाला सांगितलं, स्वतः जे कलेक्टर म्हणत होते, पुण्याचे जिल्हाधिकारी जे सांगत होते परवा, जर आपल्याकडे मी टीमला विनंती करेल तो परवाचा बाईट आपल्याकडे आहे का तो आपण परत दाखवा। पुण्याचे जिल्हाधिकारी काय म्हणाले होते, ही जमीन आमचीच आहे, तेव्हाच खरं तर हे रद्द होणं गरजेचं तिथे होतं, ते तेव्हा झालं नाही। जेव्हा प्रकरण वाढायला लागलं, जेव्हा आम्ही या प्रकरणाला लावून धरलं, आम्ही या प्रकरणाचा तगादा लावला, त्याच्यानंतर आज ही सुचलेली पश्चातबुद्धी आहे बरं का, हा आफ्टर थॉट आहे। हा आफ्टर थॉट आल्याने हा निर्णय घेतलेला आहे। प्रकरण वाढायला लागलंय, शेकायला लागलंय, गुन्हा त्याच्यात झालाय, क्लिअर कट दिसतंय त्याच्यामध्ये की याच्यामध्ये एक प्रकारची क्रिमिनल कॉन्स्पिरसी दिसते। ती क्रिमिनल कॉन्स्पिरसी दिसायला जेव्हा लागली ना, तेव्हा कुठेतरी या प्रकाराच्या मागे घेण्याचं ठरलेलं आहे। बरं, कोणाकडून जमीन तुम्ही विकत घेत होतात, कोणाची कुलमुखत्यार पत्र होती, अशी व्यक्ती, त्या व्यक्तीच्या कुटुंबातली एक व्यक्ती ईडीच्या रडारवरती आहे, त्याचा तपास ईडी करते आहे, पुण्यातली सेवा बँक घोटाळ्यातली आरोपी असणाऱ्या व्यक्तीची ती पत्नी आहे। इतकं सगळं मर्की डिटेल्स असताना, एवढं सगळं इथे काळाबेर असताना हे सगळं सोपं कसं वाटू शकतं। परवा जेव्हा आम्ही ही बातमी समोर आणली पहिल्यांदा, त्याच दिवशी खरं तर हा निर्णय होणं गरजेचं होतं किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी होणं हा निर्णय गरजेचं होतं, तसं झालेलं नाही। हा निर्णय आज होतो, आज हे सांगतायत की आम्ही जमीन व्यवहार रद्द केला, पण लक्षात घ्या महाराष्ट्र जनतेने लक्षात घ्या बाबांनो, हा व्यवहार इथे संपत नाही, केवळ तुम्ही मागे घेतला। कलेक्टर काय म्हटलं ऐकूया पहिले आपण। हा जमीन महारत्नाची जमीन आहे आणि हा सध्या शासन जमाच आहे आणि शासनाच्या ताब्यामध्ये सुद्धा आहे। हा रिग्रांट करायला काही वर्षाआधी माननीय रेव्हेन्यू मिनिस्टरकडे काही लोकांनी अर्ज केला होता, त्याचा अर्ज फेटाळलाही होता आणि अजूनही हा जमीन आमच्याच ताब्यात आहे, शासन ताब्यातच आहे।